एक होता पारशी आणि त्याचा एक घोडा होता. तो घोडा होता तर तो रोज घोड्यावर आयटीमध्ये बसायचा, म्हणजे बूट सूट घालून घोड्यावर खबडाक 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 खबडक बसायचा. तर लोक सगळे बघत राहायचे, अरे बापरे भारी माणूस आला एवढा घोडा घेऊन, असं तो त्याला खूप आनंद व्हायचा. अरे मला सगळे लोक बघत राहतात. आता बघत राहतात तर तू घोड्यावर बसणार, टाक टूक टाक चाबूक हातामध्ये, घोड्याला काय चाबुकात करणार पलवणार, असं करून तर लोक बघत राहायचे का खरं याचा वट आहे हा. पारशाचा खूप मोठा वट आहे, घोड्यावर चालते ना, आपण नाही बसू शकत, आपल्याकडे असं कुठे ऐपत आपण घोड्यावर बसू, खूप पारशी हुशार आहे असं लोक मागे बोलायचे. आता पहिले कसे गरीब लोक, आणि तो एकटा मोठा आय टीमध्ये घोड्यावर बसायचा, खबडाक 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 अख्ख्या गावात खबडाक खबडाक करत चालायचा. असं करता करताना एक दिवस काय झालं, टांग्याला पण घोडा लावायचा, टांगा न्यायचा घोडा, हे खबडक खबडक चालवायचा. तर एक दिवस काय झाला, घोडा आहे तो मरते. आता घोडा मेला तर आता लोक काय सांग, आता रडणार कसं, याला रडायला येत नाही का, आता घोडा मेलाय ना, एवढा रुबाबात चालायचा रस्त्याला घोडा घेऊन, तर आता घोडा तर मेला, आता मेल्यावर रडणार कसं. आता काय करणार विचार करते, अरे आता मी घोड्याला लढू बी नाही शकत, माझ्या डोळ्याला पाणी पण नाही, आता काय करू. तसा एक जवळ गाव होता, त्या गावातल्या बायका आणल्या 4-5, गेला तो आणि बायानं सांगितलं का तुम्हाला रडायची मजुरी देईल, पण चला जरा ना मला मदत करा, म्हणजे रडा तुम्ही माझ्या घोड्याला, तुम्हाला मी मजुरी देईल दिवसभराची. तर बायकांना काय मजुरीची गरज, त्याचा येतात 5 बायका येतात, तुम्हाला जे काय मजुरी असेल ते मी देईल दिवसभराची, पण याला रडा घोड्याला. तर घोड्या आता रडणार काय घोड्याला, दुसऱ्या बायकांना त्या रडणार काय घोड्याला, एवढंच रडणार ना, आता काय रडणार. बायकांनी विचार केला, बोलते आपण रडायचं, पण कसं रडायचं. तर मग त्या बोलायला लागल्या का घोड्यावाला दादा, घोडा मेला तर तू नाही का मेला, तुम्ही त्याला चारा नाही का दिला, त्याला पाणी नाही का दिला, तर तो मेला कसा. घोड्यावाला दादा, तू का नाही मेला, तुझा घोडा कसा काय मेला, त्याला तुम्ही चारा नाही का दिला, पाणी नाही का दिला, वारा नाही का दिला, असा करायला तू त्याला चापक्यात मारायचा का, असं त्याला काय काय बोलायला लागला. आता तो असं करता करता मग त्याला आठवण आली, तर तो खूप रडायला लागला, खूप रडायला, घाई रडायला लागला. मग घोड्याला, कारण काय त्या बायका रडायला, आता रडणार काय दुसरा. तर टांग्यात बसायचा, टांगा चालवायचा का, तू घोड्यात बसायचा का, घोड्यावर बसायचा का, आयटीत बसायचा. त्यांनी बघितलेलं ना, आयटीत बसायचा मोठा रुबाबमध्ये, आणि बूट घालायचा, सूट घालायचा, चाबूक घेऊन त्याला मारायचा. तुझा घोडा कसा काय मेला, तुम्ही काय केला, त्याला पाणी नाही का घातला, चारा नाही का घातला, असे ते रडायला लागले. तर दुसरं रडणार काय घोड्याला ना. तर ते रडता रडताना त्याला मग खूप आठवण आली. मग तो जोरात जोरात रडायला लागला, अरे खे 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 रडायला लागला, रडला, खूपच रडायला. त्याचा रडाच काय थांबत नाही, आणि त्या बी थांबत नाही, त्या आपली हेच चाला लावलाय, तुम्ही चारा नाही का घातला, पाणी नाही का पाजला, कसं काय मेला, असं तो पण त्या पण रडायला लागल्यात ना, हा बी खूप रडायला. शेवट त्यांनी सांगितलं बस कर, सांगितलं मी आता थकून लढून लढून बस झाला. तेव्हा मग ते थांबले, मग त्यांची मजुरी दिली आणि ते गेले. तर माझी गोष्ट एवढीच संपली, छोटीशी गोष्ट आहे पण चांगली आहे. का कोणी प्राणी पाळला आणि तो मेल्यावर मालकाला रडायला येते का नाही, मग त्यांनी अशी आयडिया केली, आणि अशी आयडिया करून तो शेवट रडला, पण रडला त्या घोड्यासाठी, म्हणजे इमानदारीमध्ये रडला. तर एवढं सांगून